Hi, welcome to another vlog and this vlog is going to be too special because आम्ही सगळे आलो आहोत आमच्या मामाकडे, आमच्या आजी आजोबांकडे, म्हणजेच नाशिकला. आणि हे शहर मला खूप आवडतं. दिस इज द प्लेस वेअर आय मेक मोस्ट ऑफ माय मेमरीज. आणि इथे येणं म्हणजे इट इज लाईक अ ओव्हरऑल एक्सपिरियन्स. खूप मजा येणार आहे. हाऊस फुल झाला आहे बेडसी रेसिडेन्स. आमचे काही मेंबर्स मिसिंग आहेत. वी डू मिस दॅम अ लॉट बट दॅट इज नॉट गोइंग टू स्टॉप ऑल द फन दॅट वी आर गोइंग टू हॅव. आणि आपण नाशिकमध्ये आहोत म्हटल्यावरती आपण खूप साऱ्या जागा एक्सप्लोअर सुद्धा करणार आहोत विच वी विल कवर इन ब्लॉग 2. सो स्टे ट्यून्ड. आणि तुम्ही सुद्धा कॉमेंट्समध्ये नक्की लिहून द्या की तुमच्या आजीकडे तुमचे काय एक्सपिरियन्स असतात, तुम्ही काय मजा करता. डू लेट अस नो अँड एन्जॉय. बाय. ही आहे आपल्या फॅमिलीची दिवा आद्या. चॉकलेट कोणता आईस्क्रीम आहे? काय आवडतं तुला? स्ट्रॉबेरी चॉकलेट आवडतं. अच्छा बर. कुठला फिश आहे तुझा फेवरेट? फिश कुठला आहे दाखव. बोल त्याला. असं असं करून हे असे येतात. हे बघ असे असे येतात. तू कर. तर हे आहेत पायोनियर्स ऑफ द बेडसे फॅमिली. माझे आजी आणि माझे आजोबा. तर आपण आता त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. तर आजी तुम्हाला प्रश्न आहे बाई की एखादी आठवण, आता इतका मोठा आपला परिवार आहे तर एखादी आठवण जी तुमच्या मेमरीमध्ये कायम फिक्स्ड असते अशी कुठली आठवण आहे? माझा मुलगा बँकॉकला गेला. त्या 17 साली मी पहिल्या वेळेला विमानावर बसले. याच्यामुळे मी विमान बघू शकले. त्याच्यानंतर मी 20 साली परत बँकॉकला गेले. परत त्याच्यानंतर मी 22 साली बँकॉकला गेले. मला माझ्या मुलाचं ऐश्वर्य बघून एवढा आनंद होतो आयुष्यात तर मी कधीच विसरणार नाही. त्याच्यात एक गोष्ट म्हणजे मला 5 अपत्य. माझा परिवार बघून मी खूप आनंदित आहे. वक्तृत्वाची कला जी आहे ती आज बाईंकडून आलेली आहे. ठीक आहे. आता अण्णा. मी सुरुवातीला बोर्डिंग सुपरिटेंडेंट म्हणून होतो. नंतर औरंगाबादला यशवंत कला महाविद्यालयात आलो. तिथं 4 वर्ष सर्व्हिस केली. नंतर मग मी माझा व्यवसाय सुरू करायचा विचार केला आणि प्रिंटिंग प्रेस टाकली. तेव्हा वह्या नोटबुकं बनवत होतो. मला 4 मुली आणि 1 मुलगा आहे. सर्वांचं उच्च शिक्षण केलं. नंतर मला मुलाने नाशिकला आणलं. नाशिकला घर घेऊन त्याने अगदी माझं व्यवस्थित व्यवस्था करत ठेवते. म्हणजे रिटायर्ड लाईफ तुम्ही आता एकदम छान एन्जॉय करत. आणि आपल्या फॅमिली मधले सगळ्यात पहिले बिझनेसमॅन तुम्ही. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा परदेशी मुलामुळे फिरलेले तुम्ही आहात. पण भेटणार आहोत या घरच्या छोट्या पॅकेट मोठ्या धमाकाला. विश तुझं नाव काय सांग पटकन. विशेष बेडसे. आणि येस. माझं नाव रुद्र. मी विशूचा मोठा भाऊ. माझं नाव गुरु. मी वेदिकाचा छोटा भाऊ. हा आहे माझा भाऊ. ह्याला जर मी विचारलं की एका बहिणीसोबत राहणं कसं आहे तर तुझं काय उत्तर असेल? अगदी कठीण आहे त्याचं म्हणणं. का आपण अशाच एका सुपिरियर ब्रेव माणसाला भेटणार आहोत. मीट माय मामा. मामा तुला 4 बहिणी आहेत. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स ग्रोइंग अप विथ देम? फर्स्ट ऑफ ऑल आय एम व्हेरी लकी टू बी अ पार्ट ऑफ अ बिग फॅमिली. ऑल ऑफ माय 4 sisters. I am very beloved with my sisters. माझ्या बहिणी मोठ्या बहिणी होत्या. माझ्या सगळ्या मोठ्या बहिणी आणि मी सर्वात लाडका. मी म्हणजे एकदम पॅम्पर्ड. एकदम पॅम्पर्ड. अति पॅम्पर्ड आणि थोडासा लाडावलेला आणि टचवूड ना
असे संस्कार मिळाले. भगवान कृपेने छान सगळ्यांचं मला सहवास भेटतोय. बहिणी आहेत, भाऊजी आहेत, भाची आहेत, तुमच्यासारखे लोक आहेत, आई वडील आहेत. अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये मला सांगा. आणि मामा आमचा बँकॉकला होता, सो आमच्या सगळ्या बच्चा कंपनीचे सगळे लाड, छोट्या ते एकदम महागड्या गोष्टींपासून सगळे मामा करतो. मामासाठी एकदा जोरदार टाळ्या. ही माझी मामी आहेत आणि ही माझी आई आणि ही माझी मावशी, म्हणजे माझ्या मामीच्या या 2 नणंद आहेत. तर मामी, या 2 नंदांनी तुम्हाला कसा त्रास दिलाय ते सांगा. सांगा मामी. नाही जबरदस्ती. तर ही आहे माझी सगळ्यात मोठी मावशी. तर मावशी तू सगळ्यात मोठी होती, मी पण आता एक एल्डर सिस्टर आहे. खूप एका मुलं म्हणजे त्यांनी एवढंच काही केलं तर सगळं माझ्यावरती लोड येतं. तर तुला तर तुझ्या इथे तर 4 तुला सिबलिंग्स होते. तर तू कसं हँडल केलं आणि तुझे काय एक्सपिरियन्स होते तू सांगू शकशील? नाही, तशा काही बहिणी तर खूप समजदार आहेत, त्याच्यामुळे मला भावाला सांभाळावं लागलं असताना. आता मामी तुमचा काय एक्सपिरियन्स होता बेडसे फॅमिली मध्ये तुम्ही आल्यानंतर? मी लग्न करून बेडसे फॅमिलीत आली. तशी माझी फॅमिली मोठी आहे आणि बेडसे फॅमिली मोठी आहे, पण मला बहीण नसल्यामुळे बहीण काय असते वगैरे हे माहिती नव्हतं. 4 नंदा होत्या, 4ही नंदांनी मला बहीण कशी असते शिकवलं, समजावलं, सांगितलं. ती एक कमी पूर्ण झाली माझी बहिणीची. आणि राहिले सासू सासरे, ते पण व्यवस्थित आहेत. त्यानंतर आम्हाला सुन्यासारखे 2 मुलं झाले. शेवटपर्यंत त्यांनी तसंच राहावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि त्यानंतरच्या 4 नंदा आहेत, त्यांची मुलं, ते पण प्रत्येकात एक वेगळी कला एकेकाने वेगवेगळी जोपासली आहे आणि ती वृद्धिंगत होत जावी एवढीच माझी अपेक्षा आहे. अरे वा, छान छान. आई आता मिडल सिबलिंग आहे, म्हणजे 3rd नंबर. तर तुझा एक्सपिरियन्स काय आहे? थोडं मामीबद्दल सांग, मावशांबद्दल सांग, एखादी मेमरी लहानपणीची जी तुला शेअर करायची सगळ्यांसोबत. मेमरी म्हटलं तर भाऊ होता. भाऊ खूप खोडकर होता. स्वच्छता पहिल्यापासून आवडत असल्यामुळे आम्ही जेव्हाही फरशी पुसायचो तो मुद्दामून शूज घालून घरात यायचा, आम्हाला अशा प्रकारे. त्याच्यामुळे तो खोडकर होता, पण त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं आणि आम्हीही त्याला सांभाळून घेतलं. त्याच्यामुळे ते नातं खूप आमचं सदृढ झालेलं आहे. दुसरी गोष्ट वहिनी, भाऊजाई, म्हणजे वहिनी ही माहेर जोडणारा दुवा असतं. तर तसं आईच्या नंतर जी जागा असते ती वहिनीने आत्तापासून घेतलेलीच आहे. त्याच्यामुळे आम्हाला आईची कमतरता तर कधी भासतही नाही आणि भासणारही नाही. याच्या पुढे माहेर पण जगतो, खूप छान पद्धतीने आम्ही माहेर पण एन्जॉय करतो. जेव्हाही दिवाळीला येतो किंवा सुट्टीला येतो, ती स्वतः तिचं माहेरी न जाता आमच्यासाठी थांबते आणि आमच्यासाठी करते. त्याच्यामुळे ते म्हणजे तो जो आनंद असतो की आम्ही सगळे सोबत आहेत तो खूप अगदी दुप्पट होतो जेव्हाही आम्ही एकत्र येतो तेव्हा. बेसिकली मामी ग्लू आहे, जे असं होल्ड्स द फॅमिली स्ट्रॉंगर. दुवा आहे आमच्या माहेरमध्ये जोडण्यासाठी. त्याच्यामुळे भाऊ तरी आमचा थोडासा दूर आहे, पण भाऊजाई आमची फार जवळ आहे. मामीसाठी टाळ्या एकदा जोरा. शेअर विथ वेदिका. येस. तर मंडळी, आपला गेम खेळून झालेला आहे आणि आमचा विनर सुद्धा डिक्लेअर झालेला आहे. तर आता आम्ही मस्तपैकी गप्पा मारत मारत छान झोपणार आहोत. तर ह्यांच्याकडून तुम्हाला सर्वांना एक छोटा मेसेज आहे. लाईक, शेअर, सबस्क्राइब विथ वेदिका. सी यू अंटिल नेक्स्ट व्लॉग. अरे वा, म्हणजे अण्णांनी तुझ्यासोबत स्विमिंग केली. हा.